प्रभाग क्रमांक 41 वडाचीवाडी परिसरात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला चांगलाच वेग आला आहे। प्रभाग क्रमांक 41 मधील भाजपचे अतुल तरवडे, प्राची अधाट, स्नेहल दगडे, जीवन जाधव या उमेदवारांकडून घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला जात असून स्थानिक प्रश्न, विकास कामे आणि भविष्यातील नियोजन मांडले जात आहे। त्यातच विरोधकांवरही सडकून टीका पाहायला मिळत आहे। या प्रचारादरम्यान रस्ते दुरुस्ती, पाणी पुरवठा, ड्रेनेज स्वच्छता, आरोग्य सुविधा तसेच युवक आणि महिलांसाठी योजना या मुद्द्यावर विशेष भर देण्यात येत आहे। नागरिकांनीही विविध समस्या आणि अपेक्षा उमेदवारांसमोर मांडल्या असून त्यावर सकारात्मक प्रतिसाद दिला जात आहे। वडाचीवाडी परिसरात पदयात्रा घेतल्या जात असून प्रचारामुळे राजकीय वातावरण तापले आहे। अजून प्रचाराला चांगलीच रंगत पाहायला मिळत आहे। या भागामध्ये आमच्या इथे सगळ्यात आधी पाण्याचा प्रश्न आहे, ड्रेनेज नाहीये, रस्ते लहान आहेत, ट्रॅफिक त्यामुळे आमच्याकडे जास्त आहे। म्हणजे ज्या शहरासाठी असणाऱ्या बेसिक नेसेसिटी आहेत त्या इथे नाही आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं इथून पुढे सांगायचं तर वडाचीवाडी आणि या औटाडवाडी या भागामध्ये फार सारे डंपर चालतात आणि त्यामुळे धुळीचाही प्रश्न फार मोठा इथे आहे। परंतु या सगळ्यासाठी काम करण्याचं विजन हे भारतीय जनता पार्टीकडे आहे आणि नुसतं विजन नाहीये, तर ते विजनला पाठबळ देण्यासाठी निधी आणायची ताकद आम्ही सर्व उमेदवारांमध्ये आहे आणि त्यामुळे तो निधी आणून आम्ही काम करून घेऊ शकतो। त्याच वेळी समोरचे जे लोक आहेत, समोर आम्ही नाव नाही घेणार, सगळेच जण त्यांची अवैध बांधकामं असतील, त्यांचे इतर भ्रष्टाचाराचे मुद्दे असतील, हे घेऊन सुद्धा आम्ही जनतेच्या पुढे जाणार आहोत। कारण गेले इतके वर्ष पुणे महानगरपालिकेमध्ये राहून त्यांनी काय केलंय हे आम्हाला लोकांना आता दाखवायचं आणि लोकांना ही माहिती देखील आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या मागे लोक नक्कीच उभे राहणार आहेत आणि सुशिक्षित मतदार आहे तो मतदानाला उतरणार आहे। आणि अशा वेळेस किती धनशक्तीचा तुम्ही वापर केला तरी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हे नक्की निवडून येणार आहेत। नक्कीच जनता माझ्या पाठीशी उभी राहणार आहे, कारण म्हणजे त्यांचे जे अवैध धंदे व्यवसाय त्यांच्या त्या ठिकाणी होता, त्यापूर्वी त्यांनी अनेक लोकांची, गोरगरिबांची घरं त्या ठिकाणी पाडलेली आहेत। सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे लोकांचे पाण्याचे कनेक्शन त्या ठिकाणी तोडण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे। अशी अनेक चुकीची कामं जुना आमचा महमदवाडी, सय्यदनगर या भागामध्ये त्या ठिकाणी त्यांनी केलेली आहे। त्यांनी बऱ्याच प्रकारची लोकांवरती दहशत निर्माण करण्याचं त्या ठिकाणी काम केलेलं आहे। म्हणून ही जनता माझ्या पाठीशी अतिशय नम्रपणाने, मी ह्या भागाचा चांगला विकास करीन यासाठी माझ्या पाठीशी उभी राहणार आहे, एवढंच मला या ठिकाणी सांगावं वाटतं। आमचा अनुभव प्रचार सुरू झाल्यापासून खूप चांगला आहे। जनता आम्हाला खूप चांगला प्रतिसाद देत आहे। भारतीय जनता पार्टीचं काम देशामध्ये, राज्यामध्ये, पुणे शहरामध्ये 15 डिसेंबरला जे झालेलं CM साहेबांचं ओपनिंग ते आम्ही घेऊन पुढे जात आहोत। विजेंडा एक अजेंडा आमचा सर्वात जास्त पॅनलमध्ये खूप स्ट्रॉंग आहे। लोक स्वतःहून आम्हाला म्हणतात की ताई आम्ही आता केवळ कमललाच मत देतो। या ठिकाणी जनतेच्या प्रश्नासाठी गेली 35 वर्ष मी झगडतोय। ते झगडत असताना माझं महमदवाडी गाव असेल आणि बाजूच्या त्या सगळ्या गावांचा उल्लेख बारावाड्या म्हणून असा केला जातो। त्या गावांमध्ये पाण्याची अत्यंत दयनीय अवस्था आहे। म्हणजे महानगरपालिकेमध्ये जवळजवळ 97 पासून 26-27 वर्षाची बोंब आहे। तिथं ज्या कारभाऱ्यांनी काम केलं त्या कारभाऱ्यांनी आतापर्यंत ते प्रश्न तसेच ठेवले। 20-20, 25-25 वर्ष पाण्याचा प्रश्न तसाच आहे। रात्री 2-2 वाजता महिलांना पाणी भरावं लागतंय। ड्रेनेज 20-20, 25 वर्ष बदललं जात नाही। म्हणजे ते प्रश्न तसेच पडून आहेत। आता आम्हाला त्या सगळ्या प्रश्नांना उत्तर द्यायचं आहे। म्हणून साठी आम्ही पिण्याच्या पाण्याच्या विषयामध्ये भारतीय जनता पार्टीनं 24/7 ची योजना आणून जे काम केलं ती योजना पूर्णत्वास न्यायची आहे। त्या ठिकाणी असणाऱ्या अडचणी ज्या आहेत त्या दूर करायच्या, ज्याच्यामध्ये पुणे महानगरपालिकेचे पूर्वी असणारे जे नगरसेवक आहेत, 15-15, 20-20 वर्ष ज्यांनी नगरसेवक म्हणून पद भोगलं, त्यांनी त्या ठिकाणी ज्या अडचणी आल्या त्या खरं तर दूर करायला पाहिजे होत्या। 3 ठिकाणी ती येणारी 24 इंची लाईन अडवली गेली, ते त्यांना काम करता आलं नाही। ते काम आम्हाला करायचंय। त्याच्यानंतर दुसरा एक विषय आम्ही नवीन योजनेचा हातामध्ये घेतलाय, ज्याच्यामध्ये आम्ही लोकांच्या स्वाक्षऱ्या गोळा केल्यात। या ठिकाणी 1961 साली जो पिण्याच्या पाण्याचा कॅनल हडपसर मधनं गेलाय, तो पूर्वी आमच्या या बारावाड्याच्या भागातनं जाणार होता, परंतु राजकीय विरोधामुळे तो त्यावेळी इथने जाऊ शकला नाही। परंतु 64-65 वर्षानंतर तो पुन्हा आमच्या भागातनं टनल रूपानं जातोय। मग तो टनल रूपानं जाणारा कॅनल आमच्या भागात असणारे 12-13 बंधाले, मग त्याच्यामध्ये आंबेगाव असेल, कात्रज असेल, कोंडवा असेल, वडाचीवाडी असेल, उंडरी असेल, पिसोळी असेल, होळकरवाडी असेल, हांडेवाडी असेल, वडकी असेल, या भागामधल्या तलावांमध्ये त्या टनल मधनं जाणारं पाणी
त्याच्यामध्ये सोडायचंय आणि त्याच्या खालच्या भागामध्ये जलशुद्धीकरण केंद्र करून पुणे शहराच्या पूर्व भागाला म्हणजे 41 नंबरचा प्रभाग, खालचा 16 नंबरचा प्रभाग, या प्रभागांना पाणी त्यातनं दिलं जाऊ शकतं अशी महत्वाकांक्षी योजनेचं प्लॅनिंग आम्ही केलंय. त्याच्यावरती 25,000 लोकांच्या सह्या गोळा केल्यात आणि त्या सह्यांचं निवेदन माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना दिलंय. आणि येणारी महानगरपालिका जिंकल्यानंतर पहिलं काम आमचं त्या योजनेच्या मुळामध्ये जाऊन ती योजना पूर्ण करणं आणि या जनतेला पिण्याचं पाणी देणं हे आमचं सगळ्यात मोठं विजन असतं.